मागासवर्गीय समाजाला ज्या ठिकाणी गायरान असेल तिथं जागा उपलब्ध करून घरं बांधण्यासाठी शासकीय योजनेतून मदत करू असं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। मात्र अनेक ठिकाणी गायरानमधील जागा विकण्याचे प्रकार घडतायत। त्यामुळे गायरान विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, मागासवर्गीयांना गायरानामध्ये घरकुलं मंजूर करावीत या मागणीसाठी आज दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा हातकणंगलेतील महावितरण कार्यालयाजवळ आल्यानंतर पोलिसांनी अडवलं। यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात किरकोळ वादावादी झाली। यानंतर तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। प्रशासनानं न्याय न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी दिलाय। या ठिकाणाला असणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्याकडे स्थानिक शासकीय यंत्रणा, राजकीय यंत्रणांना दुर्लक्ष करून शाहू महाराजांनी ठेवलेलं आरक्षित जी गायरान आहे ती गायरान परस्पर उद्योग व्यावसायिकांना लाटले गेल्याची पुरावे आज आम्ही तहसीलदार साहेबांना आणून दिले आणि तसेच त्या गायरानाच्या आरोपी केले त्या गायरानावर वसलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्यात यावी। तसेच या ठिकाणाला जे मागासवर्गीयांना घराची व जागेची गरज आहे त्या लोकांना जागा आणि घर तात्काळ द्या म्हणून आम्ही आज बेल्हेकर साहेबांच्यावर गाढव मोर्चा घेऊन आलो होतो। पण पोलीस प्रशासनाने जास्तच दखल घेऊन आमचा गाढव मोर्चा बाहेरच अडवण्यात आला। पण संबंधित तहसीलदार साहेब बेल्हेकर हे आम्हाला त्यांच्या बोलण्यावरनं चांगले वाटले। त्यांनी काही आम्हाला लेखी व तोंडी आश्वासनं दिली गेली आणि आम्ही लवकरच इथले असलेले मागासवर्गीय लोक व भटकी लोकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना हक्काचं घर मी जायच्या अगोदर मिळवून देईन असा शब्द आम्हाला त्यांनी दिल्यामुळं या ठिकाणाला आज दलित महासंघाचं आंदोलन आम्ही या ठिकाणाला निवेदन देऊन स्थगित केलेलं आहे। पण येत्या काळात जर प्रशासनाने आमच्या या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर या प्रशासनाला रस्त्यावर उघडं केल्याशिवाय मी राहणार नाही असा दलित महासंघातर्फे इशारा देतो। यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चौगुले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश चौगुले, संतोष देडे, कुंदन गायकवाड, संजय चौगुले, राजू चौगुले, रवी चौगुले, रोहन चौगुले आदी उपस्थित होते।